आज आपण शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक असं छानसं सूप बनवणार आहोत। भरपूर कॅल्शियम युक्त असं हे सूप आहे। कुठल्याही याच्यातनं मिळणार नाही इतक्या जास्त प्रमाणामध्ये शेवग्याच्या शेंगांमधून कॅल्शियम मिळतं। भरपूर प्रमाणात छान असे पौष्टिक घटकही मिळतात। तर या ठिकाणी आपण 2 शेंगांचं सूप बनवणार आहोत। तर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत 2। आता ह्या शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। पौष्टिक आणि अगदी चविष्ट आणि भरपूर कॅल्शियम युक्त असं सूप आज आपण बनवणार आहोत। तर या ठिकाणी 2 वाटे सूप बनवायचं आहे। 2 वाटे सूप बनवण्यासाठी 2 शेंगा भरपूर होतात। छान सूप तयार होतं। आता याच्या शेंगांचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जेवढी निघेल तेवढी थोडी थोडी वरची साल काढून घ्यायची आहे। अशी निघतेच कापल्यानंतर, तर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। आणि चवीला छान गोडसर अशा शेंगा घ्यायच्या, म्हणजे त्याचं सूपही खूप छान लागतं। जितके निघेल तितकी साल काढून घेतली। आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया। एका कढईमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं। 1 लहान चमचा जिरं टाकायचं। जिरं फुलून आल्यानंतर 1 कांदा टाकायचा बारीक कट केलेला। कांदा थोडासा नरम करून घ्यायचा आहे। कांदा नरम करता करता मी एका साईडला आलं लसूण छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट तयार करायची। थोडासा कांदा माझ्याकडून थोडा जास्तच परतवला गेला आलं लसूणची पेस्ट बनवता बनवता। तर इतका नाही परतवायचा, थोडासा नरमच ठेवायचा, लालसर नाही होऊ द्यायचा। आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती देखील छान परतवून घ्यायची। नंतर अगदी चिमूटभर ही आपल्याला हळद टाकायची आहे। आणि या ठिकाणी आपली जी सूपची फोडणी आहे ती तयार झालेली आहे। आता शेंगा ज्या आहेत कट करून घेतलेल्या त्या पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। त्या शेंगा टाकून आता 2 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये। शेंगा शिजेपर्यंत ते आटून आटून छान 2 वाट्या तयार होतं सूप। जर कमी वाटलं तर थोडंफार मध्ये तुम्ही पाणी टाकू शकतात। पाणी टाकून झाल्यानंतर आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने आणि छान चविष्ट सूप तयार होतं। आता मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण झाकून आता ह्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत। अधनंमधनं चेक करून घ्यायचं शेंगा शिजल्या की नाही। तर या ठिकाणी आपल्या शेंगा छान मऊसर अशा शिजलेल्या आहेत। आता ना एक थोडी हिरवी मिरची टाकूया आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची। थोडीशी 1 उकळी घ्यायची। अगोदरच हिरवी मिरची टाकली तर थोडं तिखट होऊ शकतं सूप, थोडं उशिरा टाकायची। आणि या ठिकाणी आपलं सूप तयार झालेलं आहे। हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं 1 मिनिटभर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे सूप पुन्हा एकदा। आणि छान थोडंसं तिखटसर पणा येतो मग ह्या सूपला। खूप तिखट नाही पण छान टेस्ट लागते, म्हणून थोडी हिरवी मिरची टाकायची नंतर। आता हे सूप तुम्ही असंच पण पिऊ शकतात किंवा आता याला गाळून घ्यायचं आणि कांदा जो आहे, ह्या शेंगा आपण काढून घेणार आहोत। शेंगा सूपमध्ये टाकायच्या आणि सूप पिल्यानंतर शेंगा खाऊन घ्यायच्या। शेंगांचा सगळा अर्क जो आहे तो छान सूपामध्ये उतरलेला आहे सूपमध्ये। शेंगा काढून घेऊ आणि हा जो कांदा आहे, कोथिंबीर, जे पण साहित्य आहे ते अशा पद्धतीने जी चाळणी आहे त्याच्यावर चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे। सगळा मॅश होऊन जातं आणि खाली सूपमध्ये पडतं। थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा मॅश करायचं। अशा पद्धतीने सगळं मॅश झालेलं आहे। अगदी थोडंसं उरलेलं आहे ते तुम्ही असंच खाऊन घेऊ शकतात किंवा सूपमध्येही टाकू शकतात। आणि जर तुम्हाला नसेल आवडत सूपमध्ये असं तर तुम्ही बाजूला करून ते असंच खाऊन घेऊ शकता। ते या ठिकाणी मस्त असं सूप आपलं तयार झालेलं आहे। छान चविष्ट सूप आहे। आता ज्या शेंगा आहेत त्या सगळ्या शेंगा आपण ह्या सूपमध्ये टाकून घेणार आहोत। आणि आता हे सूप आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। छान 2 वाट्या सूप गरम गरम तयार झालेलं आहे। भरपूर असं कॅल्शियम मिळतं ह्या सूपमधून। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण की हाडं मजबूत राहण्यासाठी अशा पद्धतीने 2-3 वेळा तरी तुम्ही महिन्यातनं हे सूप पिलं तरी भरपूर फायदा आपल्याला मिळतो।
मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्या हे ते घेण्यापेक्षा अशा पद्धतीने ज्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं अशा वस्तू किंवा असे रेसिपी आपण जर बनवल्यात आणि खाल्ल्यात तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.